नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुंबईहून दक्षिण कोकणात म्हणजे थेट सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर मुंबई ते सावंतवाडी दरम्यान सध्या नेमक्या कोणत्या गाड्या दररोज धावत आहेत, या गाड्यांचा मूळ मार्ग काय आहे, मुंबईवरून या गाड्या किती वाजता सुटतात, सावंतवाडी रोडला किती वाजता पोहोचतात, प्रवासात कोणकोणते महत्त्वाचे थांबे मिळतात आणि या गाड्यांचे जनरल तसेच आरक्षित तिकीट दर किती आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून सावंतवाडी मार्गावर दररोज धावणाऱ्या 6 नियमित गाड्या, सध्या सणासुदीच्या गर्दीसाठी दररोज धावणाऱ्या 2 गणपती स्पेशल गाड्या, अशा एकूण 8 गाड्यांची संपूर्ण अचूक माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, यामधील पहिली गाडी आहे गाडी नंबर 11003, दादर ते सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस. सावंतवाडीसाठी ही थेट आणि प्रवाशांची अत्यंत लाडकी गाडी आहे. ही गाडी दादर सेंट्रल स्थानकावरून मध्यरात्री 12:05 सुटते. पुढे ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप मार्गे दुपारी 12:50 ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते. आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचे झाले तर जनरल साठी साधारण 185 रुपये, स्लीपर साठी 380 रुपये, थर्ड एसी साठी 1005 रुपये, तर सेकंड एसी साठी 1425 रुपये आहे. सावंतवाडी आणि दक्षिण कोकणातील प्रत्येक छोट्या मोठ्या स्थानकाला कव्हर करणारी ही सर्वात विश्वासू थेट गाडी आहे. आता मित्रांनो, दुसरी गाडी आहे गाडी नंबर 12051, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी 5:10 सुटते, दादरवरून 5:18, तर ठाणेवरून 5:43 आणि पनवेलवरून सकाळी 6:23 पुढे निघते. ही सुपरफास्ट गाडी मोजक्या स्थानकावर थांबते, ज्यात दादर, ठाणे, पनवेल नंतर थेट चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि दुपारी 2:42 ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल बोलायचे झाले तर सेकंड सिटिंग साठी 280 रुपये, चेअर कार साठी 925 रुपये आणि विस्टाडोम कोच साठी 2280 रुपये आहे. ज्यांना दिवसा सर्वात वेगाने आणि विस्टाडोम मधून निसर्गाचा आनंद घेत सावंतवाडी गाठायची आहे त्यांच्यासाठी जनशताब्दी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. आता मित्रांनो, तिसरी गाडी आहे गाडी नंबर 10105, दिवा जंक्शन ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस. ही गाडी दिवा जंक्शन वरून सकाळी 6:25 सुटते आणि पनवेलवरून सकाळी 6:55 पुढे रवाना होते. पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि कुडाळसह मार्गावरील सर्व छोट्या स्थानकावर थांबत संध्याकाळी 6:45 गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते. आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचे झाले तर जनरल साठी साधारण 185 रुपये, सेकंड सिटिंग साठी 225 रुपये आणि थर्ड एसी साठी 895 रुपये आहे. कमी खर्चात आणि कोकणातील छोट्या गावांमध्ये ज्यांना उतरायचे आहे त्यांच्यासाठी ही गाडी अतिशय उपयुक्त आहे. आता मित्रांनो, पुढची गाडी आहे गाडी नंबर 10103, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव मांडवी एक्सप्रेस. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी 7:10 सुटते, दादरला 7:22, ठाणेवरून 7:51 आणि पनवेलवरून सकाळी 8:25 निघते. माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ मार्गे संध्याकाळी 7 वाजता ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल बोलायचे झाले तर जनरल साठी साधारण 190 रुपये, स्लीपर साठी 385 रुपये, थर्ड एसी साठी 1020 रुपये, तर सेकंड एसी साठी 1440 रुपये आहे आणि फर्स्ट एसी चे भाडे साधारण 2390 रुपये आहेत. दिवसा कोकणाचा निसर्ग पाहत प्रवास करण्यासाठी आणि पॅन्ट्री कारच्या उत्तम जेवणासाठी मांडवी एक्सप्रेस प्रवाशांमध्ये प्रसिद्ध आहे. आता मित्रांनो, पुढची गाडी आहे गाडी नंबर 12133, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मंगळूर जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून रात्री 9:54 सुटते, ठाण्यावरून 10:36 आणि पनवेलवरून रात्री 11:15 निघते. रात्रीच्या प्रवासात ही गाडी मोजक्याच ठिकाणी थांबते. ठाणे, पनवेल नंतर थेट रत्नागिरी, कणकवली आणि सकाळी 7:02 सावंतवाडी रोड येथे पोहोचते. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल बोलायचे झाले तर जनरल साठी साधारण 205 रुपये, स्लीपर साठी 415 रुपये, थर्ड एसी साठी 1065 रुपये, तर सेकंड एसी साठी 1485 रुपये आहेत. रात्रीच्या प्रवासासाठी ही सर्वात वेगवान गाडी असून सकाळी 7 वाजता सावंतवाडीला पोहोचण्यासाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
आता मित्रांनो पुढची गाडी आहे गाडी नंबर 20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस। ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून रात्री 11:02 सुटते। दादरला 11:13, ठाणेवरून 11:41 आणि पनवेलवरून मध्यरात्री 12:20 पुढे निघते। खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ मार्गे सकाळी 8:46 ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते। आता मित्रांनो या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचे तर जनरल साठी साधारण 205 रुपये, स्लीपर साठी 415 रुपये, थर्ड एसी साठी 1065 रुपये, सेकंड एसी साठी 1485 रुपये आणि फर्स्ट एसी साठी 2470 रुपये आहेत। रात्री जेवण करून आरामात झोपून सकाळी सिंधुदुर्ग गाठण्यासाठी कोकण कन्या ही प्रवाशांची पहिली पसंती आहे। आता पाहूयात सणासुदीच्या गर्दीसाठी दररोज धावणाऱ्या 2 स्पेशल गाड्या। यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सावंतवाडी रोड स्पेशल फेअर ट्रेन। ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून रात्री 12:25 सुटते। दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबून दुपारी 2:20 ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते। आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचे झाले तर जनरल साठी साधारण 220 रुपये, स्लीपर साठी 495 रुपये आणि थर्ड एसी साठी 1310 रुपये आहेत। रेग्युलर ट्रेन्स मध्ये तिकीट मिळत नसेल तर मध्यरात्री निघणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी उत्तम आहे। आणि मित्रांनो आपल्या यादीतील पुढची गाडी आणि शेवटची गाडी आहे गाडी नंबर 01103 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सावंतवाडी रोड स्पेशल फेअर ट्रेन। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून ही गाडी दुपारी 3:30 सुटते। दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप मार्गे पहाटे 4 वाजता ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते। या गाडीचे तिकीट दर सुद्धा जनरल साठी साधारण 220 रुपये, स्लीपर साठी 495 रुपये आणि थर्ड एसी साठी 1310 रुपये आहेत। दुपारी मुंबईतून निघून पहाटे सावंतवाडी गाठण्यासाठी ही स्पेशल गाडी प्रवाशांच्या कामी येणार आहे। मित्रांनो दिवसाच्या वेगवान प्रवासासाठी जनशताब्दी, निसर्ग पाथ जायचं असेल तर मांडवी आणि रात्रीच्या प्रवासासाठी मंगळूर सुपरफास्ट किंवा कोकण कन्या निवडा। नियमित गाड्यांच्या मध्ये जागा नसेल तर स्पेशल गाड्यांचा पर्याय नक्की वापरा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।